दिवसाचं तुम्ही येताय, तुम्हाला आरामदायी प्रवास आणि कसला जोरदार पाऊस सुरू झाला अचानक, ते उतरणं त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे ज्यांना ही ट्रेन आधीमध्ये कुठे थांबणार नाही आहे. रेल्वे दरापेक्षा पण हिशोब करताय ना तुम्ही, रिझर्वेशनवाल्यांना चढायला चान्सच मिळत नाही. ट्रेन नाही बदलायचे तर ट्रेन आपल्यासाठी बदलणार. आपल्यासारख्या लोकांसाठी हे एकदम पर्वणी असते. फॉर्म हाऊसफुल आहे पुण्याला जाणाऱ्या लोकांचं. या प्रवासात थोडासा ट्विस्ट आहे, सगळ्यात स्वस्त आणि मस्तवाला प्रवास आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आपला व्हिडिओ स्टार्ट होतो तर ठाणा स्टेशनवरनं आणि आज आपली जर्नी आहे ते आपल्या गावाकडची. मी आता गावी निघालो आहे. आत्ताच तुम्ही पाहिलं असेल, आत्ताच आपली वंदे भारत गेली कोकणात जाणारी, म्हणजे CST टू मडगाव वंदे भारत ट्रेन आत्ता जस्ट गेली. त्याच्या आधी जनशताब्दी गेली आणि आता तपोवन येणार आहे आणि त्याच्यानंतर आपली इंद्रायणी एक्सप्रेस आहे आणि ते पुणे हा प्रवास आहे आपला. असं मी गावीच चाललो आहे. या प्रवासात थोडासा ट्विस्ट आहे, तो पण तुम्हाला पुढे जाऊन कळेल. आणि हा प्रवास जो आहे तो आपला सगळ्यात स्वस्तातला प्रवास आहे, दिवसाचा प्रवास आहे. सकाळचे 6 वाजले, 6 वाजून 16 मिनिटांनी आपली ट्रेन आहे इंद्रायणी एक्सप्रेस मुंबई पुणे आणि तिचा नंबर आहे 22-105. 5 नंबर प्लॅटफॉर्मला लागणार आहे ठाण्याला. रिझर्वेशनमध्ये सगळ्यात स्वस्त प्रवास हाच असतो. त्याच्यापेक्षा कुठला स्वस्त आहे तर मला नक्की सांगा. लास्ट टाईम आपण ट्रॅव्हल केलं होतं ते सातारा एक्सप्रेसने. जी ट्रेन असते ती आठवड्यातले 3च दिवस असते, पण आज जो मी प्रवास करणार आहे हा तुम्ही आठवड्यातले 7 दिवस करू शकता, म्हणजे डेली करू शकता. कसा करायचा ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा. ठाणे स्टेशनला ट्रेन येईल आपली 6 वाजून 16 मिनिटं. थोडीशी लेटच असेल कारण तपोवन ऑलरेडी लेट आहे 5 मिनिटं. थोड्या ट्रेन लेटच चालली, तर वंदे भारत पण एक 5 मिनिटं लेटच गेली आहे. चला मॅडमचं अनाउन्समेंट चालूच राहणार आहे. आपण ट्रेनची वाट बघूया. आपल्याकडे 5-10 मिनिटं आहे. सकाळी सकाळी गर्दी खूप आहे लोकांची बघा कुठे कुठे जायला. ही तपोवन एक्सप्रेस आली आहे मुंबई नांदेड. आपली ट्रेन आली आहे 22-105 इंद्रायणी एक्सप्रेस आणि आपला डब्बा आहे तो D1 मध्ये 73 नंबर आहे आपला. गर्दी बघा पुण्याला जाणाऱ्या लोकांची गर्दी. प्लॅटफॉर्म हाऊसफुल आहे पुण्याला जाणाऱ्या लोकांचं. एकदम लास्ट डब्बा आपला. त्याच्या मागे एक मला वाटतं जनरल डब्बा आहे आणि संपलं त्याच्यानंतर. ट्रेनच संपली, एंड ट्रेनचा. ट्रेन निघाली आपली, लगेच निघाली 2 मिनटात. आत्ता वाजलेत 6:25. 6:25ला आपली ट्रेन निघालेली आहे. ट्रेन फुल आहे, गर्दी आहे, मधला वार आहे, बुधवार आहे तरी ट्रेन फुल आहे. ही ट्रेन जी फुलच असते असं मला वाटतं. ट्रेनमध्ये तर भरायला पण जागा नाही, एवढी गर्दी आहे. या डब्यामध्ये इकडे तिकडे जागा शोधत बसता येते. आपलं तिकीट कन्फर्म आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आपण केलेलं आहे तात्काळमध्ये. आणि आता आपल्याला मुंबई ते पुणे तत्काळचे चार्जेस लागले. तत्काळ ट्रेन आपल्याला फक्त 115 रुपयाला पडलेले. तुम्ही कॅल्क्युलेट करा आपल्या ट्रॅव्हलिंगचा खर्च किती होतो, कारण तुम्हाला सुरुवातीला बोलू आपला एकदम स्वस्तातला प्रवास आहे. सुरुवात झाली आपल्या प्रवासाला. ठाण्यावरनं आपण निघालं ठाण्याच्या पुन्हा आपण फक्त 115 रुपये ते पण तत्काळमध्ये. त्या तत्काळ काढलं सांगा रिझर्वेशनच गेट सिटिंगवर तिकीट आहे तर ते 105 रुपये तिकीट आहे. आणि ठाणा ते पुणे आणि जनरल डब्याचं तिकीट आहे ते फक्त 75 रुपये ठाणे ते पुणे. चला आता पुढचं स्टेशन येते कल्याण. चांगली गोष्ट आहे. आपल्याला एक तर विंडो सीट आहे तर ती अशी इमर्जन्सी एक्झिटवाली, त्यामुळे आपल्याला असं खाली उतरून शूट करायची गरज नाही. म्हणजे आपल्यामध्ये शूट करताना डिस्टर्बन्स येत नाही, असं काही येत नाही आपल्याला शूट करताना. इमर्जन्सी एक्झिटमुळे आपण आरामात आत बसून पण सर्व व्यवस्थित शूट करू शकतो. हे एका यूट्यूबरसाठी म्हणजे आपण आपल्यासारख्या लोकांसाठी हे एकदम पर्वणी असते अशी सीट मिळणं म्हणजे. कारण मग आपण इथे बसून जागेवर व्यवस्थित शूट करू शकतो. चला आता कल्याणवरनं निघते ट्रेन लगेचच. 2 मिनटं पण नाही थांबली, लगेचच ट्रेन निघाली आहे.
आणि आता पुढचा स्टॉप कर्जत असेल. तर मध्ये काय असेल तर दाखवतो तुम्हाला, नाही तर डायरेक्ट कर्जत. आत्ता आपली ट्रेन पोचली आहे ती कर्जत स्टेशनला आणि वाजले सकाळचे 7:40 म्हणजे ऑलमोस्ट 55 मिनटं लागली आपल्याला कल्याणवरनं कर्जतला येईपर्यंत. 6:45च्या आसपास निघाली होती ट्रेन कल्याणवरून आणि आता 7:40ला पोचली आहे ती कर्जत स्टेशनला. आता इकडे एक इंजिन लावलं जाईल एक्स्ट्रा, कारण आता कुठून पुढे आपलं सुरू होणार आहे घाट सेक्शन. आता कर्जतवरनं डायरेक्ट लोणावळ्यासाठी आपली ट्रेन आता घाट चढून जाणार आहे. आता पूर्ण आता घाट लागणार आहे. पलीकडे आहे कर्जत वेस्ट आणि या साईडला कर्जत ईस्ट आणि इकडे मिरची मसाल्यांचं मार्केट फेमस आहे कर्जतचं. आता चालू झालं असेल फुल. ते मग ते इंजिन लागतं आहे, जास्त स्टॉप नाही निघाली तर धक्का लागला नाही हल्ली ट्रेन. इंजिन अटॅच झालेलं आहे पाठीमागे. ही समोर येणारी लोकल ट्रेन आहे ती खोपोलीवरून आलेली आहे, खोपोली CST. इथून आपल्याला 2 लाईन होतात. एक सरळ वर लोणावळ्याला जाणारी आपली ट्रेन जाणार आहे आणि एक खोपोलीवाली. पळसदरीपासून आपला रूट बदलणार आहे, पुढचं स्टेशन आहे पळसदरी. नाश्ता रहेगा, ब्रेड आमलेट है, वेज कटलेट है, साबुदाना वडा है. आणि आत्ता आपण येऊन पोचलो त्या लोणावळा स्टेशनला आणि 8:15 वाजलेत. म्हणजे हार्डली अर्ध्या तासामध्ये आपण कर्जत ते लोणावळापर्यंत येऊन पोचलेलो. म्हणजे अर्धा तासच लागला आपल्याला. एवढा घाट सेक्शन होता पण कुठे ट्रेन स्लो वगैरे झाली नाही. आणि समोर जी लोकल ट्रेन लागली आहे ना ती लोणावळा पुणे लोकल ट्रेन आहे. तुम्हाला पुण्याला जायचं असेल तर हा एक पर्याय आहे. लोणावळ्यापर्यंत तुम्ही आलात त्या ट्रेननी, अशा एक्सप्रेस ट्रेननी कर्जतवरनं, तर त्यानंतर तुम्हाला इथे लोकल ट्रेन मिळतील आणि तुम्ही पुण्यात जिकडे जायचं तिकडे जाऊ शकता. म्हणजे पुण्यापर्यंत देऊ रोड आहे तुमचं, पिंपरी चिंचवड, बरेच स्टॉप असतात. लोकल ट्रेन आहेत ते. आणि आपली ट्रेन जास्त वेळ काय थांबणार नाही, लगेच निघेल असं वाटतं. कारण फक्त इंजिन मागचं काढायचं आहे, काढलं की लगेच आपली ट्रेन निघून जाईल. इथे कुठला हॉल्ट असेल की नाही मला माहीत नाही, कारण आपण याच्या अगदी एकदा प्रवास केला किंवा लॉकडाऊनच्या जे आपल्याला ॲक्च्युअल स्टॉप दिसत आहेत ना तेच मी तुम्हाला दाखवतो. पुणे मुंबई डेक्कन क्वीन ट्रेन ही पुण्यावरून आता मुंबईकडच्या दिशेने चाललेली आहे ट्रेन. आणि ह्याला पण गर्दी आहे, फुल आहे. एंट्री का भोजन आणायला आपल्याबरोबर समोर लोक बसून नाश्ता वगैरे करतात. आणि इकडे आहे ते सिटिंगचे डबे डेक्कन क्वीनचे. पुणे मुंबईसाठी पण ट्रेन फुल आहे. आपली मुंबई पुणे तर फुल आहेच, पण पुणे मुंबई पण फुल आहे. चला निघाली आपली ट्रेन एक 2-4 मिनटामध्येच. 8:20 झाले आहेत. होपसो की टायमामध्ये पुण्याला पोचेल 9:05पर्यंत. 40 मिनटं 40-45 मिनटं पोचायला तर पाहिजे. मध्ये काय हॉल्ट असतो ते आपल्याला माहीत नाही, बघू कळेलच तुम्हाला किती वाजता पोचते. आत्ता आपल्या ट्रेनला स्टॉप लागला आहे तो आहे शिवाजीनगर. लोणावळ्यावरून निघाल्यानंतर पुण्याच्या अगोदर आपल्याला एक स्टॉप लागला आहे, तो शिवाजीनगरचा लागलेला आहे. आणि इथून पुढे पुणे हार्डली मला वाटतं 5-1 मिनटं लागतील, 5 ते 10 मिनटं. आत्ता वाजलेत 9:05 आणि आता ही ट्रेन पुण्याला पोचायला होती. म्हणजे तिचं ऑफिशियल टायमिंग 9:05 आहे पुण्याला पोचायचं, पण आता ही पोचली आहे शिवाजीनगरला. आणि इकडे वातावरण थोडंसं गार आहे, म्हणजे बऱ्यापैकी गार वातावरण आहे, गरम जराही होत नाही. प्रवास मस्त झालेला आहे आणि विंडो साईडला बसल्यानंतर किचनची हालत झालेली आहे. इथे पण बरीच लोकं उतरली शिवाजीनगरला. आता हे पुणेच आहे म्हणे, पुण्यामधलं शिवाजीनगर.
आणि आता पुढचा स्टॉप असणार तो पुण्याचा. तर मंडळी आत्ता आपण पोचलो आहोत पुण्याला आणि पुण्याला येऊन आपल्याला ट्रेन नाही चेंज करायची आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं की आमचा लास्ट स्टॉप असणार आहे ह्या ट्रेनचा तो पुणे 22:105 इंद्रायणी एक्सप्रेसचा. पण आपल्याला ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये ट्रेन नाही बदलायचे तर ट्रेन आपल्यासाठी बदलणार आहे की नाही. स्पेशल आपण आपल्यासाठी ट्रेन बदलणार आहे. तर आता इथून पुढे आपली ट्रेन होणार आहे ती 12:169 सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस. जी इंद्रायणी ट्रेन येते इंद्रायणी मुंबईवरनं 22:105 ती चेंज होऊन पुण्यावरनं सोलापूरला इंटरसिटी म्हणून जाते. सोलापूर इंटरसिटी 12:169. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही मुंबईवरनं सोलापूरला जाताय तर तुमच्यासाठी ही ट्रेन चांगली आहे. पण तुम्हाला कनेक्टिंग लागेल आणि ट्रेन निघाली आहे. हार्डली 10 मिनटं ट्रेन थांबली. 10 मिनटं ट्रेन लगेच निघाली आहे पुण्याला. जास्त वेळ नाही घेतलं. आणि इथे खूप मोठा टास्क असतो डब्बा चेंज करणे. कारण काय होतं ना आपलं पुण्यापर्यंत रिझर्वेशन मिळतं तुम्हाला मुंबईवरनं. डायरेक्ट सोलापूरचं रिझर्वेशन मिळत नाही. कारण ट्रेनचा नंबर चेंज होतो, नाव चेंज होतं. ठाण्यावरनं मी पुण्यासाठी एक तिकीट बुक केलं. 105 रुपयाचं होतं सिटिंगचं. तुम्ही जनरलने आला तर 75 रुपयाचं. आणि आत्ता तुम्हाला पुण्यावरनं सोलापूरसाठी एक वेगळं तिकीट बुक करायला लागतं. म्हणजे 2 तिकीट तुम्हाला बुक करायला लागतं. तर तुम्हाला मुंबई ते सोलापूर डायरेक्टली जायचं असेल तर. पण त्याच्यात एक प्रॉब्लेम होतो. पुण्यामध्ये तुम्हाला डब्बा चेंज होऊ शकतो. 2 वेगळे तिकीट बुक करणार. दुसऱ्या तिकीटमध्ये तुम्हाला कुठला डबा येणार ते काय सांगू शकत नाही. प्रयत्न करा की रिझर्वेशनच्या वेळेला सेम डबा टाकायचा. म्हणजे पहिले जर तुम्ही बुक केलं असेल तुम्हाला बोगी नंबर भेटली असेल तर सेकंडमध्ये तोच बोगी नंबर टाकायचा प्रयत्न करा. हा एक ट्विस्ट आहे याच्यामध्ये. आणि थोडंसं हार्ड आहे कारण पुण्यामध्ये भयंकर गर्दी झाली होती. आता ट्रेन तशी अगदी भरलेली नाही आहे जशी सीझनला भरलेली असते. तरीही जनरलवाले बरेच चढतात याच्यामध्ये. सगळेच उभे स्टँडिंग बिल्डिंग बरेच चढतात. आणि ते एवढी घाई करतात ना की रिझर्वेशनवाल्यांना चढायला चान्सच मिळत नाही. 10 मिनटं गेली माझी. फक्त एक डबा चेंज करायला D1मधून D2मध्ये. आणि आज जर डबा माझा D8 D9 वगैरे आला असता ना कल्याण झालं असतं. हे थोडं एक आहे त्रास आहे ट्रेनचा. बाकी ट्रॅव्हलिंग मस्त आहे. सीट पण आपल्याला मस्त पुन्हा एकदा विंडोज भेटलेली आहे. चला प्रवास सुरू झाला आपला पुण्यापासून सोलापूरपर्यंत. म्हणजे आपल्याला कुर्डवाडीला उतरायचं आहे. आणि 9:30 वाजले. 9:30 वाजता ट्रेन निघाली आहे ती पुण्यावरून. आणि मगाच्या सीट्स कशा होत्या आणि त्यानंतर बघा सीट्स कशा. डब्बा पण चेंज झाला आहे. ट्रेनचा नंबर पण चेंज झाला आहे. आणि सीट्स पण चेंज झालेले आहेत. आता इंडिव्हिज्युअल सीट्स आलेले आहेत. मगाशी कॉमन सीट्स होत्या तिघांना. आता प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल सीट्स आलेले आहेत. फक्त एक गोष्ट वाईट घडलेली आहे. हे आलेलं आहे आपल्या बाजूला. तर हे आल्यामुळे आपल्याला आता शूट करताना थोडा त्रास होणार आहे बाहेरचं. आणि प्रॉब्लेम असा आहे ना की प्रत्येक स्टेशनला आपण बाहेर उतरू नाही शकत. कारण ही ट्रेन जास्त वेळ नाही थांबत. हार्डली 1-2 मिनटं. आता पुण्याला पण बघा 9:20ला पोचली. लेट झाली 15 मिनटं पुण्याला पोचायला इंद्रायणी एक्सप्रेस. 9:05चा टायमिंग आहे. 9:20 झालं. 15 मिनटं लेट झाली. आणि लगेच एक 10 मिनटामध्ये निघाली. 10 मिनटं म्हणजे तसं 5 मिनटं लेटच निघाली. 9:25चा टायमिंग आहे तिचा. पण ठीक आहे तेवढ्या वेळ तर लागतो लोकांना चढायला डब्बा इकडून तिकडे करायला. सीट्स मात्र कम्फर्टेबल आहेत आपल्याला. ते स्टेशन आलं आहे ते दौंड स्टेशन आहे. वडापावांची गर्दी वगैरे वाढलेली. PC आले तिकीट चेक करायला. आणि ते पुण्यामध्ये कोण नाही आलं. पण पुणे ते सोलापूर कुर्डवाडीपर्यंत आलेले. ट्रेन एकदम वेळेत पोचली. 10:33चा टायमिंग आहे. 10:33ला बरोबर दौंडला पोचलेली. वेळेत चालली ट्रेन सुपरफास्टच आहे एकदम फास्ट. आणि आता इकडे जरा गरम व्हायला म्हणजे ऊन जाणवायला. ट्रेन थांबली की गरम होतं. आणि आत्ता आपण पोचलो आहे ते कुर्डवाडी स्टेशनला. आधी उभे असलेल्या ट्रेनने. आणि जी ट्रेन पुण्यापर्यंत असते इंद्रायणी एक्सप्रेस. आणि पुण्यापासून पुढे सोलापूरसाठी होते सोलापूर इंटरसिटी. आणि फक्त 10 मिनटं लेट झालेली ट्रेन. म्हणजे बऱ्यापैकी वेळेत आलेली आहे. पुण्याला एक 15 मिनटं लेट पोचली होती. पण निघाली बरोबर 9:30ला. आणि आता 12:10 मिनिटांनी पोचली होती कुर्डवाडीला 2.5 तासामध्ये. आणि आत्ता आपण कुर्डवाडीवरनं आपल्याला जायचं आहे जत रोडला. त्याचं तिकीट काढून आलो.
आता नवीन अपडेट आहे. त्याच्या अगोदर आपण गेलो तेव्हा आपल्याला जवळचं तिकीट मिळत होतं, पण आता ते बंद झालं. तर त्यांनी सांगितलं की ट्रेनच जवळला थांबत नाही. म्हणजे सांगोल्यानंतर डायरेक्ट जतरोड म्हणजे वाळीकिंडी गाव जवळ आहे. आम्ही त्याला वाळीकिंडीचं स्टेशन म्हणतो. तसं ऑफिशियली नाव जतरोड आहे. तिथलं तिकीट काढलं आहे आणि तिकीट लागलं 55 रुपये. महाग झालं आहे तिकीट आता, काय माहीत नाही कशासाठी. आणि हे आहे तर पॅसेंजर ट्रेन. कारण आता मला पुणे ते कुर्डवाडी फक्त 110 रुपये नॉर्मल, तत्काळ काढलं म्हणून 120 रुपये लागले. पण इथून आता मला जतरोडला जायचे 55 रुपये लागलेले. हिशोब करताय ना तुम्ही. तर आपल्याला ठाण्यापासून तर जतरोडपर्यंत 270 रुपये फक्त लागलेले आहे ट्रेनचं तिकीट. आणि ते पण आपण रिझर्वेशनने आलो. हे फक्त आता आपलं याचं आहे, जनरलचं आहे, म्हणजे नॉन रिझर्व ट्रेन आहे. त्याच्यामुळे जनरलच असणार आहे सर्व. बाकी सर्व रिझर्वेशनने आपण आलो निवांत एकदम. आणि प्रवास एकदम फास्ट आहे. सकाळी 6:15ला ट्रेन निघालेली कुठून, ठाण्यावरून. आणि मला वाटतं 4 वाजेपर्यंत आपण पोचून जाऊ जतरोडला. तर इथे आपल्याला अननेसेसरी 1-1.5 तासाचा वेटिंग आहे. अगोदर 1चं टायमिंग होतं त्या ट्रेनचं, जी आपली परळी सांगली आहे ना त्याचं. पण आता ते 1:30चं झालं आहे, म्हणजे अर्धा तास अजून वाढलेलं आहे. काय ऑप्शन तर काय नाही आपल्याला दुसरा, काय वेट करायची, वेट करूया. ह्याच्यापेक्षा पण चांगला प्रवास मला आता वाटतं की तो आहे आपला सातारा एक्सप्रेसचा. रात्री जी आपण ट्रेन पकडतो ना, ही 3च दिवस असते. शुक्रवार रात्री, रविवार रात्री आणि सोमवार रात्री. तिचा प्रवास याच्यापेक्षा पण मग सुखकर आहे आपल्या गावाला जायचं असेल तर. पण प्रॉब्लेम आहे की ती 3च दिवस ट्रेन असते आणि ही मला रोज ऑप्शन आहे. तर तुम्ही ठरवा तुम्हाला कुठला प्रवास चांगला पडेल. आणि आत्ता आपण दुपारी 1 वाजता नाश्ता करतो आहे मेदूवडा कुर्डवाडी स्टेशनवरती. आणि इकडे मस्त मेंदूवडा मिळतो. चव चांगली आहे, 1 नंबर आहे, उत्तम. आणि इकडे पाण्याची बॉटल रेल्वे दरापेक्षा पण 1 रुपया कमीमध्ये मिळते, फक्त 14 रुपये. कोणती पण बॉटल घ्या. नॉर्मली 15 रुपये असतात रेल्वे दर. आणि इकडे 14 रुपयामध्ये तुम्हाला पाण्याची बॉटल मिळते 1 लिटरची. 1:44 झालेत. आणि आता आपल्या ट्रेनचा तो 14:411 परळी सांगली डेमो. आणि हिने आता आपल्याला जायचं आहे जतरोडपर्यंत. जवळ वगैरे थांबत नाही, कळलेलं आपल्याला तिकडेच मिळतं जवळचं. आम्ही थांबतच नाही. तर बघूया कुठे कुठे थांबते, तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच पुढे. डेमो, पॅसेंजर डेमो. आणि आहे जागा आहे, बऱ्यापैकी जागा आहे, एकदम कचाकच भरलेली नाही आहे. बसायला आपल्याला आरामात मिळू शकतात. दुपारच्या 3 वाजता आपली डेमो ट्रेन पोचली आहे. ती कुर्डवाडीवरनं आपण पकडली ते पंढरपूरला. ऑलमोस्ट 1 तास घेतलेला इथे यायला. आणि जागेवरनंच ते अर्धा तास लेट निघाले. म्हणजे 1:35ची होती, 2 वाजता निघाली. त्यामुळे आता आपल्याला पुढे पोचायला पण लेटच होणार आहे. मला 4 वाजतील आता आपल्याला जतला उतरायला, जतरोडला म्हणजे वाळीकिंडी स्टेशनला. आणि ही ट्रेन आधीमध्ये कुठेच थांबणार नाही. आधी इथून डायरेक्ट सांगोल्यावरनं जतरोड. पहिली सर्व स्टेशन घेत जायची, पण आता असं नाही. आता ठराविक स्टेशनच घेते. आणि आता पटकन निघेल पण इथे. अशी आहे डेमो ट्रेन. आपल्या मुंबईला असताना तशीच डेमो ट्रेन, लोकल ट्रेनसारखी लांब लचक. पहिल्या डब्यापासून शेवटच्या डब्यापर्यंत सगळं दिसतं आपल्याला. अशी तेवढी गर्दी नाही. आणि 3:25 आपण पोचलो होतो सांगोला स्टेशनवरती. आणि इथे उतरणं त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे ज्यांना घ्यायला कोणती गाडी वगैरे येणार नसेल करून. कारण इथून तुम्हाला सर्व एसट्या मिळतील आजूबाजूच्या गावांमध्ये जाण्यासाठी. बाकी जे पुढे आपण उतरणार आहोत तिथून तुम्हाला कोणती एस टी, काही बस, रिक्षा असं काही मिळणार नाही आहे. त्यामुळे सांगोल्याला उतरणं एकदम उत्तम पर्याय आहे. तुमच्याकडे जर स्वतःची गाडी वगैरे नसेल तर, म्हणजे मला एस टी पकडायची असेल तर कुठल्या गावाला जायला तुम्हाला सांगोल्यावर एस टी नक्की मिळेल. 3:25 झाल्यात आणि आता आपण सांगोल्याला पोहोचतो. पुढच्या 20 मिनटामध्ये आपण पुढे पोहोचू जतरोड स्टेशनला, जे की वाळीकिंडी गावाच्या बाजूला असतं. आणि पावसाला झालेली आहे जोरदार सुरुवात. आता हे जवळा स्टेशन येतं आहे. जवळा स्टेशनच्या आजूबाजूलाच आपण. आणि कसला जोरदार पाऊस सुरू झाला अचानक. सांगोल्याच्या पुढेच पावसाला सुरुवात झाली आहे जोरदार. सर्व खिडक्या दरवाजा बंद करून पण ऐकत नाही आहे पाऊस. तर बरोबर 4 वाजलेले आहेत आणि आपण पोचलो आहे जतरोड स्टेशनला. आपल्याला सोडून ही ट्रेन निघालेली आहे मिरजच्या दिशेने. आणि ट्रेन एक
फक्त 15 मिनटं लेट झालेली आहे. आपण कुर्डवाडीतनं अर्धा तास लेट निघालेलो, म्हणजे 25 मिनटं. पण इथे येईपर्यंत टाईम कवर झालेला आहे आणि आपल्याला न्यायला अनिरुद्ध येतो आहे. पण तुम्ही आता मागाशी पाऊस बघितला, जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि त्याला पाऊस लागलेला आहे, त्यामुळे तो तिकडे मध्येच थांबला आहे. तो येतो ऑन द वे आहे. तर ठीक आहे, आपला प्रवास सकाळी 6:15ला सुरू झालेला ठाण्यावरून, तो आता 4 वाजता संपला जतरोड स्टेशनवरती. आणि वातावरण पूर्ण ढगाळ आहे, तुम्हाला दिसत असेल, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. आता कधी इकडे पाऊस येऊ शकतो. ऑलरेडी अनिरुद्ध अर्ध्या गावात अडकला, म्हणजे शिंगणाळी गावामध्ये, तिथे तो अडकला पावसामध्ये. पण त्याला बोललो ठीक आहे, आरामात आहे, काही घाई नाही, पाऊस थांबला की आहे. ट्रॅव्हलला मला 270 रुपये खर्च आलेला आहे ठाण्यापासून तर इथपर्यंत येण्यासाठी. ट्विस्ट पण मी तुम्हाला सांगितला, 2 तिकीट काढावे लागतात, मुंबई ते पुणे आणि पुणे ते कुर्डवाडी. त्यानंतर परत ट्रेन चेंज करून तुम्हाला जनरल तिकीट काढून हे DMOने यायला लागतं तुम्हाला इथपर्यंत. हे 55 रुपये आहे, म्हणजे 270 रुपयामध्ये मी इथे आलेलो आहे. दिवसाचं तुम्ही येत आहे, तुम्हाला आरामदायी प्रवास करायचा. प्रवास आरामदायी आहे, काही दगदग नाही, आरामची सीट मिळाल्या, रिझर्वेशन असल्यामुळे तिथून पण काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्हाला रात्री स्लीपरचा प्रवास करायचा आहे, रात्री आरामात यायचं, तर तुम्हाला ती सातारा एक्सप्रेस आहेच, दादर ते सातारा. त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हां, पण ती आठवड्यातून 3च दिवस असते. ही ट्रेन मात्र तुम्हाला डेली असते, तुम्ही कधी येऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा ट्रॅव्हल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.